सो हॅलो ट्रेडर्स. आज मार्केटमध्ये जसं की तुम्ही इथं बघू शकताय, मार्केट एकतर खूप गॅप डाऊन ओपन झाले. 200 पॉइंट्स मॅक्स गॅप मार्केट गॅप डाऊन ओपन झाले आणि मार्केटनं एक ग्रीन कॅन्डल बनवून क्लोजिंग दिलेलं. मतलब फर्स्ट कॅन्डल ही खूप मोठी कॅन्डल आहे. ॲज यू कॅन सी, एवढी मोठी कॅन्डल खूप दिवसांनी 900 पॉइंटची मार्केटमध्ये कॅन्डल बनलेली आहे. निफ्टी 50 मध्ये जर बघितलं तर निफ्टी 50 लो ब्रेक केलाय, प्लस ग्रीन कॅन्डल एक बनवलेली आहे आणि मार्केटमध्ये फर्स्ट कॅन्डलचा ब्रेकआउट देऊन आता मार्केट सेलिंगला येते. 22,000 मध्ये ब्रेकडाऊन करून मार्केट आता सेल करण्याचा ट्राय करते. प्लस बँक निफ्टी मध्ये पण 50,000ची एक सायकोलॉजिकल लेवल आहे, त्याला पण ब्रेक करून मार्केट आता सेलिंग मध्ये येते. तर आता आपण इथे जी पोझिशन घेणार आहोत, लॉजिकली आपल्याला जी पोझिशन इथं घ्यावीशी वाटते आहे ती बाईंगची पोझिशन आपण घेण्याचा ट्राय करणार आहोत. बट आपण वेट करणार मार्केटमध्ये, कारण बाईंगची पोझिशन घेण्यामागे रिझन असा आहे बाईंगची पोझिशन घेण्यामागे की मार्केटमध्ये हा मोमेंटम मध्ये या पॅनिक सिनारिओ मध्ये कोण उतरलेलं नाहीये. बट सगळेजण जेव्हा मार्केट गॅप डाऊन ओपन होतंय तेव्हा सगळेजण विल ट्राय टू सेल ओनली इन मार्केट. प्लस मार्केट निफ्टी 50 मध्ये जरी बघितलं तरी मार्केटनं लो ब्रेक केलाय आणि परत मार्केटनं स्वतःला सस्टेन केलंय आणि परत सेलिंग मध्ये चाललंय. तर एकतर ग्लोबल न्यूज निगेटिव्ह आहे, ग्लोबल पॅनिक सिनारिओ आहे की सेलिंग सेलिंग सेलिंग, प्लस मार्केट पण सेलिंग दाखवत आहे. प्लस मार्केटनं एक 200चा सपोर्ट इथं इथं बघू शकताय, एक 200च्या इथं रेजिस्टन्स घेतलाय. प्लस 500ची म्हणजे एक सायकोलॉजिकल लेवल ब्रेक करते. प्लस मार्केटमध्ये पॅटर्न दाखवून ब्रेकडाऊन व्हायले. सो हा ब्रेकडाऊन तसा ब्रेकडाऊन नसणार आहे. मार्केटमध्ये डेफिनेटली एक रिव्हर्सल येण्याचे चान्सेस आहेत आणि इथं एक चांगल्या लेवलला मार्केटमध्ये एक पोझिशन आपण घेऊ शकतो जर आपण निफ्टी 50च्या अकॉर्डिंग बघितलं. पण बँक निफ्टीमध्ये आपल्याला इथं कुठं पोझिशन दिसत नाहीये बाईंग मध्ये घेण्यासाठी. सो ह्याचा जर मार्केटनं एक लो चांगल्या पद्धतीनं ब्रेक केला आणि आपल्याला जर कुठली ग्रीन कॅन्डल जर क्लोज दिसते, एक छोटासा एसएल ठेवून आपण मार्केटमध्ये एक प्लॅन करणार आहोत की ह्यांचे एसएल खाण्यासाठी मार्केट वर येईल. बट मार्केटमध्ये इथंच क्वाईट बाईंगचा मोमेंटम येत आहे. सो आपण वेट करूया. पण मार्केटमध्ये आपण आता सेलिंगला न बघता, कारण इच अँड एव्हरी वन विल लुकआउट मार्केट ॲज अ सेलिंग मध्येच, आणि ते होणं लगेच असं इझी मध्ये पॉसिबल नाही. कारण निफ्टी 50 मध्ये पण सेम गोष्ट बनते, 200चा सपोर्ट, 200चा रेजिस्टन्स, परत सायकोलॉजिकल लेवलचा ब्रेकडाऊन. हे इतक्या इझिली तरी मार्केट खाली पडणार नाही, एक रिट्रेसमेंट देईल. मी असं म्हणत नाही की मार्केट पडणारच नाही, मार्केट पडू शकतंय, खरं एक छोट्याशा रिट्रेसमेंट मध्ये आपण एक चांगला प्रॉफिट बुक करून निघू शकतो. आता इथं पण बघा, मार्केटनं एक छोटीशी रिव्हर्सल दिली आहे आणि इथं भरपूर लोकांना उतरण्याचा आता मार्केट चान्स देणार. कारण रिटेलर हेच बघतो की मी सेलिंग घेऊ, कारण तो इथं पोझिशन बनवू शकत नाही. तो इथं इथं वेट करतो, ह्या लेवलचा ब्रेकडाऊन होण्याचा वेट करतो. ग्रीन कॅन्डल त्याला जेव्हा दिसते त्याच्या खाली तो सेल करण्याचा ट्राय करतो ऍट एनी कॉस्ट. आणि अशा ठिकाणी जर आपल्याला कुठली अजून एक खाली ब्रेकडाऊनला ग्रीन कॅन्डल दिसतेय, तेव्हा आपण मार्केटमध्ये चांगला बाईंगचा पोझिशन घेऊ शकतो. आता इथं मार्केटनं लो ब्रेक केलेला आहे. सो ह्याचा जर आपण बघितला तर ह्याचा लो आहे 26 आणि ह्याचा लो आहे पण 26. सो आता याच्यामध्ये मार्केटनं क्वाइटली एक एका सिमिलर ठिकाणी मार्केटनं सपोर्ट घेतला असं दिसतंय. बट बघूया, आपण थोडंसं मार्केटने ह्याचा ब्रेकडाऊन करू दे आणि एक ग्रीन कॅन्डलचं क्लोजिंग आपल्याला मिळू दे. आपण चांगल्या ठिकाणी इथं बाईंगची पोझिशन मार्केटमध्ये घेऊ शकतो. प्लस सेम सिनारिओ विथ द निफ्टी 50 ऑल्सो. निफ्टी 50 परत एकदा ब्रेकडाऊन दिलाय आणि ही आहे निफ्टी 50चा लो. हा आहे निफ्टी 50चा लो की जो मार्केट इझिली ब्रेकडाऊन करतंय. तर असं होण्याची शक्यता खूप कमी आहे. सो आपण थोडंसं वेट करूया मार्केटमध्ये. पोझिशन घेतली, येस, इथं आपल्याला एक चांगली पोझिशन आता मिळत आहे आणि आपण इथे एक पोझिशन बनवून मी तुम्हाला
रिवर्ट करतो. सो हॅलो ट्रेडर्स, जसे की तुम्ही इथं बघू शकताय, आपण इथं मार्केटमध्ये बाईंगची पोझिशन घेतलेली आहे. मार्केटमध्ये आपण इथं बाईंगला ट्राय करत आहोत. सो परत एकदा मी वन बाय वन सगळे रिझन इथं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की मार्केटमध्ये आपण आता बाईंगला का बघतोय, आपला व्ह्यू बाईंगचा का आहे. एक सेकंड आहे मला, मी इथं तुमच्या समोर इथं लेवल लावतो. डेफिनेटली आपल्याला थोडंसं पेशंटली वेट करावं तर लागणारच आहे. थोडासा एल आपल्याला मोठा द्यावा लागेल, बट आपण वेट करूया. आणि एल जाण्याचे पण चान्सेस आपले खूप जास्त आहेत. सो मार्केटमध्ये आता आपण बाईंगला का बघतोय, काय रिझन आहे, वन बाय वन आपण अंडरस्टँड करूया. मार्केट एक तर गॅपडाऊन ओपन झालं, ग्रीन कॅन्डल मार्केटनं बनवली. हा एक फिअरचा एरिया आहे. इथं पोझिशन बनवणं खूप अवघड आहे, कारण ही कंडिशन जी आहे या ठिकाणी सगळेजणच मार्केटमध्ये सेलिंगला बघतात. आणि जर तुम्ही शांत डोक्याने जर मार्केटला ऑब्झर्व केलं तर इथं तुम्हाला एक क्लिअर एक गोष्ट दिसेल. मार्केट वर आले, मार्केटनं हाय ब्रेक केलाय, इथं मोठ्या मोठ्या कॅन्डल आहेत, इथं एल लावायला लोकांना जमत नाही. एक सायकोलॉजिकल लेवल आहे, 200ची लेवल इथं आहे आणि 800ची लेवल आसपास आता जिथं आपण पोझिशन घेतली तिथे एक 800ची लेवल आहे. सो जेव्हा मार्केट एक शांत झाले तेव्हा मार्केटनं 200चा रेजिस्टन्स घेऊन कंटिन्यू सेलिंग मध्ये येण्याचा प्रयत्न करायला. प्लस मार्केटने एक चांगली अशी रिट्रेसमेंट दिलेली नाही की ज्याच्यामध्ये तो लोकांना बाहेर काढेल आणि मग मुवमेंट करेल. इथं पण लोकांना एक होप दिलाय मार्केटने की तुम्ही सेलिंग मध्ये बरोबर आहात आणि 50,000चा एक्झॅक्टली मार्केटनं रेजिस्टन्स घेऊन मार्केट खाली येते. आणि मार्केटने ते प्रूफ कसं केलंय, या कॅन्डल थ्रू ते मार्केटनं प्रूफ केलेलं आहे की यस रिटेलर यू आर राईट, तुम्ही मार्केटला सेलिंगलाच मार्केटला तुम्ही बघू शकताय. तर अशा ठिकाणी मार्केटमध्ये सगळेजण सेलिंग करणार आहेत आणि सगळ्यांनी इथं मॅक्झिमम पोझिशन घेतलेल्या असणार आहेत. सो इथल्या सेलर्सला मार्केट एकदा बाहेर काढायला मार्केट डेफिनेटली येऊ शकते. आणि जेव्हा ते मार्केट यांना बाहेर काढायला येईल तेव्हा एक क्विक मोठा मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकतो. कारण सायकोलॉजिकली सायकोलॉजिकली असू दे, पॅटर्न वाईज असू दे किंवा सेंटिमेंट वाईज असू दे, सगळीकडनं सेलर सेलिंगलाच मार्केट दाखवत आहे. तर जिथं सेलिंगला मार्केट दाखवते तर ते ऍक्च्युली सेलिंग नसून बाईंग असू शकते. प्लस निफ्टी 50 मध्ये पण आपल्याला सेम सिनारिओ बघायला मिळतोय समवेअर समहाव, की आपल्याला सेलिंगच डॉमिनेटली दिसतंय. तर अशा ठिकाणी सेलिंग होण्याचे चान्सेस कमी असतात. सो आपण एक वेट करूया. मार्केटमध्ये आपण काय 100% बरोबर असेल ऑल द टाइम हे काय होऊ शकत नाही, बट आपण एक काम करू शकतो, आपण वेट करू शकतो मार्केटमध्ये. जर आपण बरोबर असेल तर डेफिनेटली मार्केट आपल्याला टार्गेट देईल. नाहीतर आपला जो काही छोटासा एल आहे ह्याच्या खाली जो आपण एल ठेवलाय तो तो एक छोटासा आपण मॅक्झिमम 20 पर्यंत नेऊ शकतो. 120 पर्यंत मार्केटचा एल आपण नेऊ शकतो. त्याच्या खाली तर आपण काय एल देणार नाही. आणि जर मार्केट आपला एल हिट करते तर चुपचाप आपण एक्झिट मारून निघून जाणार आहे. तर बघूया काय होते, मी तुम्हाला अपडेट करतो. सो ऍज यू कॅन सी हिअर, मार्केटमध्ये आपला क्विकली मार्केटने एल हिट केलेला आहे. कारण आपला जो व्ह्यू होता मार्केटमध्ये बाईंगचा तो मार्केटनं क्विकली सेलिंग मध्ये कन्वर्ट करून टोटली, जसं की मार्केटमध्ये मी तुम्हाला म्हणले की व्होलॅटिलिटी भरपूर आहे आणि इथं मार्केटमध्ये सेलिंग मध्ये मार्केट जाण्याची शक्यता कमी होती, बट ते क्विकली एवढ्या इझिली जाईल असं वाटलं नव्हतं. बट आता आपण वेट करूया. मार्केटमध्ये छोटासा एल आपण दिलाय मार्केटमध्ये एक साधारण 120 पॉईंटचा, ह्याच्या खाली मार्केटमध्ये वेट करून काही फायदा नाही. सो हा एक चांगला ट्रेड होता की जिथनं मार्केट रिव्हर्सल येऊ शकत होतं, बट ते आलं नाही आणि आपला एल गेलाय. नो वरी, इट्स पार्ट ऑफ अवर बिझनेस.
एस एल द्यायला आपण तयार आहोत, एस एल आपण दिलेला पण आहे. सो आता आपण वेट करूया की मार्केटमध्ये आपल्याला पुढं कुठं ट्रेड मिळतोय. मिळाला तर ठीक, नाही तर आपण आज डन फॉर द डे आपला हा असेल. कारण ह्याच्यामध्ये जे आपलं रिझन होतं मार्केटमध्ये एंट्री घेण्याचं, ते सिम्पल रिझन होतं की एक तर मार्केट गॅप डाऊन ओपन आहे, सेलिंगला बेनिफिट आहे, प्लस मार्केटमध्ये दाखवून पडण्याचे जास्त चान्सेस आहेत, की मार्केट दाखवून पडायला जास्त, ना की नॉर्मली पडतंय. की जे लोकांना कळत नाही असं क्विकली मार्केट पडणं हे होत नाहीये. मार्केट दाखवून पडण्याचं जरा जास्त करायला, की हे बघ इथं एक लेवल घेतली, परत एक सायकोलॉजिकल लेवलचा रेजिस्टन्स घेतला, ब्रेकडाऊन केला, अजून एक ब्रेकडाऊन केला, सस्टेन करायले, ब्रेकडाऊन दाखवायले, ब्रेकडाऊन दाखवायले. तर त्यामुळं एक रिट्रेसमेंटला, एक चांगल्या रिट्रेसमेंटला आपण इथे एक पोझिशन घेतली. बरोबर सायकोलॉजिकल लेवल, अजून एक सायकोलॉजिकल लेवलचा ब्रेकडाऊन झालं, इथं भरपूर सेलर्स येतील आणि त्यांचे एसएल खाण्यासाठी मार्केट एक बाईंगचा मुवमेंट करेल, या हिशोबाने आपण बाईंगचा ट्रेड प्लॅन केलेला. बट तो टोटली आपल्या विरोधात गेला. तर आपली चुकी काय झाली असावी असं मी आता ह्याच्यावर थोडासा विचार करेल, थोडासा वेळ देऊया आपण मार्केटला सेटल डाऊन होण्याचा. जेव्हा मार्केट एक थोडं 12 वाजेपर्यंत जाईल, तेव्हा आपल्याला कळेल की आपण बरोबर होतो, आपली अर्ली एंट्री होती का आपण सगळीकडनं चुकीचे होतो, हे आज आपल्याला समजून जाईल. बट एकंदरीत म्हणणं हेच आहे, किंवा एकंदरीत आपला व्ह्यू हाच आहे की मार्केटमध्ये बाईंगला जाण्याची शक्यता मार्केटची थोडी जास्त आहे. सो आपण वेट करूया, जे काय होईल ते तुमच्या समोरच आहे. ठीक है. सो जैसे कि हमने एनालिसिस किया था मार्केट में, जो मोमेंटम यहाँ से आएगा वो इवेंचुअली मूवमेंट थोड़ा नीचे से ब्रेकडाउन होने के बाद यहाँ से आया है. यहाँ पे भी हमने प्लान किया था, लेकिन विद इन 15 मिनट के बाद दूसरा ट्रेड हम नहीं ले सकते विद इन सर्टन टाइम के बीच में. सो इसीलिए मैंने यहाँ पे ये ट्रेड नहीं लिया है, एज यू कैन सी. बट जो हम यहाँ पे एक्सपेक्ट कर रहे थे वो एक्चुअली इस लेवल के ब्रेकडाउन के बाद ये मोमेंटम आया है. सो समवेयर समहाउ हम राइट थे. अच्छा खासा हमें जो मोमेंटम मिला है वो मोर देन, अगर हम कैलकुलेट भी करें तो अगर हम ट्रेड भी उसमें होल्ड करके रखते या फिर वही ट्रेड नीचे से लेते, तो मोर देन 400 पॉइंट का मोमेंटम वी कैन इजीली कैप्चर. एंड ऑप्शन में तो वो सबसे ज्यादा भी हो जाता. सो डेफिनेटली लॉजिकली, एथिकली और हर एक तरफ से हमारा ट्रेड राइट था. बट हमारा एग्जीक्यूशन में थोड़ा सा अर्ली एंट्री कह सकते हो आप इसे, बट सब तरफ से हम राइट थे. डेफिनेटली वी विल टेक लर्निंग फ्रॉम दिस नेक्स्ट टाइम, एंड हम इसको इम्प्रूव करेंगे.